ये दसे चरित्र केले नारायणे रंगता गोधणी राखिता हे माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा ये सोंग सारिले या रूपे अनंते पुढे ही बहुत करणी आहे माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणे अवतार माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा समचरण सरोजम चंद्रनीलांबुदावं जगन्निहित पाण्यं मंडनं मंडनाना तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं सदय धवलः संविठ्ठलं चिन्तयामि कैलासराना शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा मुकुट झळाळी कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझ वीण शंभो मज कोण तारी कलावज्ञ जीवोदरारतावतारं कनकतेजोधिका मोदी वक्त्रं खलानीशवादापनुदार्हदक्षं समाधिस्तमृतिं भजे ज्ञानदेवम् ॐ नमो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति
गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सरोवेष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजम् तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपम् सदालंकृतं साधु संन्यास योगम् मुखे अस्य वेदांत शास्त्रार्थ नित्यम् नमो नारायण गिरिं ब्रह्मस्वरूपम् संपद्गणं च विदाय भक्तिं विलोकितोऽयं समाधिराजा वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं शरदिदु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरापीठनिलये सरस्वती नमोस्तुते जयांचे किलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता विठ्ठला विठ्ठला नारायणे रंगता गोधणी राखीता हे माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे दे प्रेम काही कळा। आपणा सर्वांचे श्रद्धास्थान अधिष्ठान दैवत भगवान श्री भोलेनाथांच्या चरणी साष्टांग प्रणाम करतो। मुक्त कैवल्य तेजोनिधी परब्रह्म स्वरूप भगवान श्री ज्ञानोबाराया जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराया योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज स्वानंद सुखनिवासी नित्यस्मरणीय सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज श्री समर्थ सद्गुरु किसनगिरीजी बाबा स्वानंद सुखनिवासी नित्यस्मरणीय सद्गुरु जोग महाराज आदि करून वारकरी संप्रदायातील सकल संतांच्या स्मृतीला अभिवादन करतो। आजच्या चिंतन सेवेकरता उपस्थित भगवान स्वरूप सर्व श्रोतृवृंद व्यासपीठावरील उपस्थित समस्त भजनी मंडळ गुणीजन महाराज मंडळी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार प्रवचनकार सर्वांच्या चरणी श्रद्धेने वंदन करून आजच्या चिंतन सेवेला प्रारंभ करतो। विठ्ठला 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 पवित्र भूमी श्री क्षेत्र बिंब्रा तालुका देगलूर जिल्हा नांदेड अपना सर्वांचे श्री सद्गुरु गुरुवर्य चंद्रशेखरजी महाराज देगलूरकर
श्री श्री परमपूज्य सद्गुरु नराश्यामजी महाराज मठ संस्थान देवती श्री ब्रह्मनिष्ठ 108 शंकरलिंग शिवाचार्यजी बाबा हिरेमठ संस्थान हणीगाव परमपूजनीय 108 सिद्ध दयाळ शिवाचार्य महाराज शिवलिंग बादशाह मठ संस्थान बेट मोगरा परमपूजनीय 108 बसवलिंग शिवाचार्य स्वामीजी हिरेमठ संस्थान कौलस या महात्म्यांच्या अनंत कृपाशीर्वादाने संपन्न होणारा अखंड हरिनाम सप्ताह महादेव मंदिर कलशारोहण सोहळा अतिशय आनंदामध्ये उत्साहामध्ये समस्त ग्रामस्थ मंडळी नवयुवक गणेश मंडळ नवयुवक दुर्गा माता मंडळ भीमरा सप्ताह संयोजन समिती उदार अन्नदाते दिनगीदार सर्वांच्या सहकार्यानं आणि आमचे जीवलग मित्र हरिभक्तीपरायण युवा कीर्तनकार मृदंगमणी संदीपजी महाराज पंचाळ किनीकर आणि हरिभक्तीपरायण आमचे जीवलग मित्र मृदंगमणी सुनीलजी महाराज पंचाळ किनीकर यांच्या सुंदर नियोजनाने संपन्न होणारा हा भव्य आणि दिव्य महोत्सव भगवान शिवजींचं पवित्र असं मंदिर आपण उभारलं भव्य दिव्य सभा मंडप आहे आणि त्या निमित्ताने गावातील सर्व गावकरी मंडळींनी विशेषत्वानं तरुणांनी एकत्र येऊन हा भव्य आणि दिव्य अखंड हरिनाम सप्ताह आयोजित केला। महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार महाराज मंडळी आपल्या व्यासपीठावर येऊन सेवा करून गेलेत। सध्या महाराष्ट्रभर जर कोणत्या सप्ताहाची चर्चा असेल तर फक्त आणि फक्त एकाच सप्ताहाची चर्चा आहे आणि तो सप्ताह म्हणजे आपला बेंबरेकरांचा सप्ताह आहे। आमचे सर्व महाराज मंडळींनी आपल्या ग्रामस्थांचं तरुण मित्रांचं तोंड भरून कौतुक केलं, सप्ताह समितीचं तोंड भरून कौतुक केलं। भव्य दिव्य मंडप साऊंड व्यवस्था गुणीजनांची मांद्याळी सप्ताहाला साजेची श्रोती मंडळी उपस्थितीमध्ये तरुणांची विशेष उपस्थिती ही सर्व सुंदर नियोजनामध्ये 8 दिवस आपला सप्ताह आनंदामध्ये उत्साहामध्ये संपन्न झाला आणि आज या उत्सवाची सांगतीची सेवा माझ्यापर्यंत पोहोचवली आहे। हरिभक्तीपरायण जीवलग मित्र मृदंगमणी संदीपजी महाराज पंचाळ मृदंगमणी सुनीलजी महाराज पंचाळ महाराष्ट्रामध्ये जेवढे मृदंगाचार्य आहेत त्यांच्यामध्ये एकटे मृदंगाचार्य मृदंगाची सेवा करतात, परंतु 2 सख्खे भाऊ मृदंगाची सेवा करताना मला क्वचित पाहायला मिळतात। ते 2 सख्खे भाऊ एका जीवानं एका स्वरामध्ये एका सप्ताहामध्ये आणि नियोजनामध्ये सहभागी होतात आणि कीर्तनालाही सेवा देतात। तीही मृदंगाची सेवा ते आपल्या सगळ्यांचं भूषण महाराष्ट्रामध्ये गाजलेल्या बंधूंची जोडी जर कोणती असेल तर ती संदीपजी महाराज पांचाळ आणि सुनीलजी महाराज पांचाळ आहे। नियोजनामध्ये जोरात टाळी वाजवा, जोरात टाळी वाजवा। 7 दिवस त्यांनी खूप परिश्रम घेतलेत। आपल्या गावकरी मंडळींनी त्यांच्यावर विश्वास ठेवला, सप्ताह समितीने विश्वास ठेवला आणि निस्वार्थपणे या दोन्ही भावंडांनी अतिशय श्रद्धेने हे संपूर्ण नियोजन स्वतःच्या खांद्यावर घेतलं, सुंदर पद्धतीने आयोजन केलं। त्याबद्दल या दोन्ही बंधू राजांना मी अंतःकरणापासून वंदन करतो। भजन भक्तीचा आनंद देणारे भजन सम्राट गायनाचार्य स्वर सम्राट हरिभक्तीपरायण विशालजी महाराज पांढरे वाशिमकर विशाल दादांकरता जोरदार टाळी वाजवा। त्याचबरोबर गायनाचार्य स्वर सम्राट महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य हरिभक्तीपरायण अमोलजी महाराज बेलगावकर त्यांच्याकरताही जोरदार टाळी वाजवा। साऊंड ऑपरेटर दादांना धन्यवाद आहे, चांगला साऊंड आहे, अतिशय सुंदर साऊंड व्यवस्था आहे। मला सांगावं लागलं नाही, बाज द्या, गेन द्या, ट्रबल द्या, इको द्या, डिले द्या, मॉनिटर द्या, मिक्सर द्या, केबल द्या, स्टँड द्या, माईक द्या, न सांगता तुम्हा कळो येते अंतर, न सांगता अतिशय व्यवस्थित पद्धतीने ऑपरेटिंग करतायत। ऑपरेटर दादांकरताही चांगली टाळी वाजवा एकदा जोरात जोरात। यूट्यूब चॅनल ऑपरेटर आपल्या सप्ताहाला दररोज हायलाईट करतात, शॉर्ट्स व्हिडिओच्या माध्यमातून, स्टेटस व्हिडिओच्या माध्यमातून। महाराष्ट्रभर आपल्या दररोजचे कीर्तनकार कोण असतील याची माहिती पोहोचवण्याचं काम
शॉर्ट्स व्हिडिओ आणि स्टेटस व्हिडिओच्या माध्यमातून जे ऑपरेटर दादा करतात त्यांच्याकरता जोरदार टाळी वाजवा एकदा जोरात जोरात। आपल्या चॅनलचं काय नाव आहे? नामाचा गजर। नामाचा गजर। ज्यांनी सबस्क्राईब केला नसेल त्यांनी आमचा चॅनल सबस्क्राईब करा। नामाचा गजर हा चॅनल सबस्क्राईब करा। फेसबुक इंस्टाग्रामवर सुद्धा शॉर्ट्स व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील। आमच्या नामाचा गजर या पेजला फॉलो करा आणि यूट्यूब चॅनललाही सबस्क्राईब करा आणि घर बसल्या आपल्याला ही कीर्तन केव्हाही ऐकता येतील, पाहता येतील। म्हणून ऑपरेटर दादांना सुद्धा मी मनापासून वंदन करतो। आपल्या सगळ्यांना अंतःकरणापासून वंदन करतो आणि चिंतन सेवेला प्रारंभ करतो। मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, यावर करी संताच्या, यावर करी संताच्या, मस्तक हे पायावरी, यावर करी संताच्या, यावर करी संताच्या, यावर करी संताच्या, मस्तक हे पायावरी, यावर करी संताच्या, यावर करी संताच्या, यावर करी कलशपूर्तीची सेवा अर्थात काल्याचं कीर्तन आहे। आमच्या समवेत आमचे गुरुवर्य नारायणगिरीजी महाराजांचे श्रद्धावान निष्ठावान सेवक पांडुरंगजी महाराज आम्ही उपस्थित आहेत, त्यांना धन्यवाद देतो। काला म्हटलं की आपला उत्सव संपला असं वेगळं सांगायची आवश्यकता नाही। काला झाला की आपल्या उत्सवाचा समारोप झाला। आपण केलेली भजन सेवा, आपण केलेली ध्यानधारणा भगवंतापर्यंत पोहोचण्याचा जो दिवस म्हणजे काल्याचा दिवस आहे। शास्त्राने एक व्याख्या सांगितली काल्याची, जीव आणि शिवाचं ऐक्य, त्याला म्हणतात काला। वारकरी संप्रदायाने एक व्याख्या काल्याची प्रतिपादित केली, आयुष्यभर भजन करणारा वारकरी आहे। भजन करत करत तो वारकरी भगवान पांडुरंग परमात्म्यांच्या चरणापर्यंत पोहोचावा आणि त्याच्या जीवनाचा समारोप गोड व्हावा, याला म्हणतात वारकरी संप्रदायातला काला। याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता, याजसाठी केला होता, शेवटचा दिस, शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा। याजसाठी केला होता शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा। समारोप गोड झाला म्हणजे मनुष्य जीवनाचा काला झाला। काल्याचे प्रामुख्याने 3 प्रकार आहेत। पहिला दही भाताचा काला, दुसरा हरिनामाचा काला आणि तिसरा जीव ब्रह्म ऐक्याचा काला। विठ्ठला 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 विठ्ठला
आम्ही पाहतो सामान्य तोच प्रसाद जर उद्या आपण घरी घेतला आणि दहीलाही एकत्र करून भोलेनाथांच्या मंदिरात आणल्यानंतर दिला तर उद्या बाबा आपल्या हातनं तो प्रसाद गावकरी घेतील का? पदार्थ तोच आहे, मग काय खातो यापेक्षा कोण देतो याला महत्व असते. आपण दररोज जेवण करतो पण रोजचं जेवण लक्षात राहत नाही. माझ्या माऊली ज्ञानोबारायांच्या सोहळ्यामध्ये अर्धी चतकोर ज्वारीच्या भाकरीचा घेतलेला प्रसाद आयुष्यभर आपण विसरत नाही. घरचं पदार्थ घरचं जेवण लक्षात ठेवत नाही, पण माझ्या ज्ञानदादाच्या सानिध्यामध्ये अन्नाचा एक कण घेऊ द्या, आयुष्यभराकरता तो अन्नाचा कण आमचं पोट भरून देतो दादा, एवढं सामर्थ्य त्या कणामध्ये असतं. म्हणून श्री गुरु भानुदास महाराज वर्णन करतात आम्ही काय खातो यापेक्षा आम्ही प्रसाद घेताना तो प्रसाद कोण देतो? प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ. काला भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. हरिनामाचा काला, भगवंताचं भजन करा, शेवटच्या श्वासापर्यंत परमात्म्याचं भजन करा. परमात्मा आपल्याला शेवटच्या श्वासाला समारोपामध्ये स्वतः नेण्याकरता येतील. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले. श्री गंगा जी का तट हो, यमुना का वंशी वट हो, मेरा सावरा निकट हो, जब प्राण तन से निकले. उस वक्त जल्दी आना, नहीं शाम भूल जाना, राधे को साथ लाना, जब प्राण तन से निकले. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले. वारकरी जीवन हे अपेक्षित असतं दादा. श्रीमद भगवद्गीतेच्या 8व्या अध्यायातील 5व्या क्रमांकाचा श्लोक आहे. वारकरी जीवनाचा समारोप या पद्धतीनं व्हावा. अंतकाले च मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम यत् प्रयाति समद्भावम याति नास्तत्र संशयः. अंतकाली जाचे नामाले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही. तरले तरती हा भरवसा नामधारकांचा ठसा. येथे एकची लीला तरले जे सर्व भावे मज भजले तया ऐलीच थडिये सरले माया जाळ. त्यांची सरली येरझार झाला सफल व्यापार. पुन्हा जन्म नाही, तुका पंढरीसी गेला पुन्हा जन्मा नाही. वारकरी जीवनाचा समारोप आहे. म्हणून आमच्या जीवनामध्ये आम्हाला मिळालेला प्रत्येक क्षण हा भजनामध्ये व्यतीत करावा. माझे गुरुवर्य नित्यस्मरणीय सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराज नेहमी एक वाक्य सांगायचे
की या जगामध्ये जर आपल्याला मोठेपण कमवायचं असेल तर फक्त भजन करा दादा. भगवान परमात्मा इतकं मोठं करील आपल्याला, इतकं मोठं करील ना की चंद्र आणि सूर्य याच्यापर्यंत आपलं नाव मागे शिल्लक राहील. हो. किती मोठेपण असू द्या, आणि त्या मोठेपणात जर भजन नसेल, त्या मोठेपणातल्या घरामध्ये टाळ वाजत नसेल, हरिपाठ नसेल, रामकृष्ण हरी कोणी म्हणत नसेल, जय श्रीराम कोणी म्हणत नसेल, वारकऱ्यांची सेवा नसेल, वडीलधाऱ्यांचा आदर नसेल, तर त्या मोठेपणाला या विश्वामध्ये, या मृत्यू लोकामध्ये कवडी मोल किंमत असते. काय दादा. थोरपण जाळावे जाळावे तुका म्हणायचे भजन प्रमाण काय थोरपण जाळावे तुका म्हणायचे भजन प्रमाण काय थोरपण जाळावे तुका म्हणायचे भजन प्रमाण काय थोरपण जाळावे तुका म्हणायचे भजन टाळी वाजवा महाराज मंडळी करतात. जोरात वाजवा टाळी, जोरात 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 जोरात. वा 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 वा. आता काल्याचा दिवस आहे. हा सोहळा थेट पुढच्या वर्षी. आता आज आपल्या बेंबरेकरांना अजिबात करमणार नाही. दररोज सवय लागली होती. हो, दररोजची सवय आहे. सूर्योदय झाला का चला मंडपाकडे, चला रे चला, कीर्तन ऐकायला चला, हरिपाठाला चला, हरिकथेला चला. हा आनंद जो घेतला दादा आपण, तो या जन्मात मिळाला आपल्याला या वर्षी. एवढा सुंदर सोहळा, ऐसे संत जन, ऐसे हरिदास, ऐसा नामघोष सांगा कोठे. थेट 365 दिवसानंतर आहे आता आपल्याला. आजचा दिवस मन मोकळेपणाने भगवंताचं भजन करा आणि आनंद घ्या. जोरात टाळी वाजवा एकदा, जोरात. वा 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 वा. आपल्या सप्ताहामध्ये ज्या तरुण मित्र मंडळांनी, ज्या 50, 60, 70, 80, 90, 100 तरुण मित्र मंडळ एकत्र आलेत, त्यांनी या सप्ताहाची धुरा स्वतःच्या खांद्यावर घेतली दादा. त्या तरुण मित्र मंडळींकरता एकदा जोरदार टाळी वाजवा, चांगली जोरात जोरात जोरात. आपल्या पात्रावरती प्रसाद अवघ्या काही मिनिटांमध्ये पोहोचवतात. ती सेवा करण्याचं काम आपल्या गावातील सर्व तरुण मित्र मंडळ करतात. वाढणाऱ्या माझ्या सर्व तरुणांकरता एकदा जोरदार टाळी वाजवा, एकदा जोरात 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 जोरात. वा 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 वा. आपली सेवा करणारी मंडळी आहे, त्यांचं कौतुक का करू नये, कौतुक झालं पाहिजे. आपल्याला थेट पुढच्या वर्षी या सप्ताहाचं नियोजन पाहायला मिळेल, हा सुख सोहळा पाहायला मिळेल. म्हणून काय थोरपण जाळावे ते. ज्या मोठेपणात भजन नसेल त्या मोठेपणाला काय जाळता का, जगद्गुरूंचे शब्द आहेत. तुका म्हणे येथे भजन प्रमाण काय थोरपण जाळावे ते. मिळालेला प्रत्येक क्षण भजनामध्ये व्यतीत करा. हरी भजना विन काळ, हरी 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 भजना विन काळ घालवू नको रे. हरी भजना विन काळ घालवू नको रे. हरी भजना विन काळ घालवू नको रे. पुरीचा सापा पिऊनी भावा, पुरीचा सापा पिऊनी भावा. भीती नाही जीवाची मा, भीती नाही जीवाची मा. अंतरीचा ज्ञान दिवा मालवू नको रे, मालवू नको रे, मालवू नको रे. हरी भजना विन काळ मालवू नको रे. हरी भजना विन काळ मालवू नको रे, मालवू नको रे, मालवू नको. चिंतने सरे तो धन्य धन्य काळ, सकळ ही मंगळ मंगळाचे. आयुष्यभर सेवा केली, भजन केलं ना की हरिनामाचा काला होतो आणि जीव ब्रह्मैक्याचा काला होतो. विठ्ठल विठ्ठल. जो काल्याचा प्रसाद आज आम्ही घेतोय
त्या काल्याच्या प्रसादाची वाट पाहतात. स्वर्गात वैकुंठात जेवढे अमरात्मेत ते म्हणतात, उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात. वैकुंठी तो ऐसे नाही कबळ काही काल्याचे. वैकुंठात भजन नाही, स्वर्गामध्ये भजन नाहीये. म्हणून स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा मृत्यूलोकी बाबा जन्मामा. स्वर्गात जर भजन झालं असतं विशाल दादा तर एखादा सप्ताहाचं नियोजन केलं असतं ना स्वर्गात. आणि अमोल दादा एखादा सप्ताहाचं नियोजन वैकुंठात झालं असतं तर एखादी तारीख आली असती आपल्याला. करता का सेवा पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी. स्वर्गात भजन घडलं तर काल्याचा प्रसाद आहे, सेवा घडली तर काल्याचा प्रसाद आहे. म्हणून तुम्ही आपण भाग्यवान आहोत की आपल्याला साक्षात विश्वाचे मालक आज प्रसाद देतात. 5000 वर्षापूर्वी माझ्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी यमुनेच्या वाळवंटामध्ये जो काल्याचा प्रसाद दिला, 700 वर्षापूर्वी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराजांनी चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये जो काल्याचा प्रसाद दिला, तो काल्याचा प्रसाद आज आपल्याला भगवान शिवजी देतात. एकची टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञानराजा गोपाळासी लाया वाटी. काल्याचा प्रसाद आहे. आज तो प्रसाद मिळणार, पण त्याच्या अगोदर जे चरित्राचं वर्णन केले गेलेत ते जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी केलेत अभंगाचे पहिले. चरित्र केले नारायणी रंगता गोधनी राखीत आहे. गोधनी रंगता राखीत आहे. चरित्र येदसे केले नारायणे, नारायणे केले चरित्र येदसे. रंगता गोधनी राखीत आहे, राखीत आहे रंगता गोधनी. गोधनी राखीत आहे ते रांगता, रांगता ते गोधनी राखीत आहे पर्यंतचं चरित्र. विठ्ठला विठ्ठला चरित्रामध्ये तिघांचे 3 प्रकारचं चरित्र शिल्लक राहतं. 1 तुमचं माझं सामान्य जीवाचं चरित्र, 2 संत महापुरुषांचं चरित्र आणि 3 भगवान परमात्म्याचं चरित्र. विठ्ठला विठ्ठला. तुमचं माझं चरित्र आपण जर परमार्थ केला तर मागे शिल्लक राहतं. एक प्रमाण सांगतो पुढे जातो. तुका म्हणे एका मरणीची सरे उत्तमाची उरे. तुमचं माझं चरित्र निदान 50-60 वर्ष देह ठेवल्यानंतर सुद्धा शिल्लक राहतं. माझे गुरुवर्य श्री गुरु रामगिरीजी महाराज एक वाक्य सांगत असतात की माणूस देह ठेवल्यानंतर कमीत कमी तो 50 वर्ष तरी जगावा. वाक्य लक्षपूर्वक ऐका. मनुष्य जीवन देह ठेवल्यानंतर कमीत कमी 50 वर्ष तरी त्याने जगलं पाहिजे गड्या. असं कार्य त्याच्या हातनं घडलं पाहिजे गड्या. याला म्हणतात उत्तमाची उरे. श्वास संपल्यानंतर सुद्धा मागे शिल्लक राहील. कबीरा जब हम पैदा हुए,
जग हसे हम रोए, ऐसी करनी कर चलो हम हसे जग रोए। जन्माला आलो त्या दिवशी आम्ही रडलो, ज्यावेळी श्वास ठेवायचा त्या दिवशी मात्र जग रडलं पाहिजे आणि आपण समाधानाने जगाचा निरोप घेतला पाहिजे आणि कमीत कमी 100 वर्ष तरी आपण शिल्लक राहिलं पाहिजे. याला म्हणतात उत्तम चरित्र. विठ्ठल संतांचं आणि महापुरुषांचं चरित्र एकच प्रसिद्ध उदाहरण सांगतो. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराजांचं या विश्वातलं आयुष्य फक्त 22 वर्षांचं. पण माझ्या ज्ञानदादानं 700 वर्षापूर्वी भागवत धर्माची भगवी पताका स्वतःच्या खांद्यावर घेतली दादा, आणि ती भागवत धर्माची पताका घेऊन माझे ज्ञानदादा आळंदीतनं पंढरपूरला निघाले. पंढरपूरला भगवान पांडुरंग परमात्म्यांच्या दरबारामध्ये आले. एकटे माझे ज्ञानदादा आहे की ज्यांनी पहिली वारी केली, पंढरीची वारी. तुम्हाला मला पंढरपूर कळावं, तुम्हाला मला भगवान पांडुरंग परमात्मा कळावे, तुम्हाला मला वारी कळावी, याकरता माऊलींनी पहिली वारी केली. आणि दरबारामध्ये माऊलींना अपमानित करण्यात आलं, माऊलींना थांबवण्यात आलं. थांबा, हो कोण आपण, थांबा. माझे ज्ञानदादा भजन करत करत मंदिराकडे निघाले होते. मंदिरामध्ये पहिलं पाऊल टाकायचंय. माऊलींना थांबवलं. कोण आपण? माऊलींनी सांगितलं माझं नाव ज्ञानेश्वर आहे. कुठून आलास बाळा? आळंदीतनं आलोय. विठ्ठल पंतांचा ज्ञानेश्वर तूच का? हो. ओळखता तुम्ही मला? अरे तुम्हा भावंडांना कोण ओळखत नाही? तुम्ही आळंदी वाटवली, इंद्रायणी वाटवली, पंढरपूर वाटवण्याकरता आलास? मंदिराच्या बाहेर हो. माऊलींचा हात पकडला, मंदिराच्या बाहेर आणायला लागले. माऊली म्हणतात दादा नका असं करू, फार अपेक्षेनं आलोय, भजन करत आलोय, घेऊ द्या दर्शन मला. देवा सांगा ना तुम्ही यांना, तुमच्या दर्शन करता आलोय. हो काका, तुमच्या कामात व्यत्यय आणणार नाही काका, तुमचा जास्त वेळ घेणार नाही, घेऊ द्या दर्शन मला. माझ्या ज्ञानदादाचं कुणी ऐकत नव्हतं. मंदिराच्या बाहेर आणलं, पहिल्या पायरीवर उभं केलं, लोटून दिलं. घरंगळात माऊली खाली आले. विश्वाच्या मालकाला हात जोडलं, वंदन केले. देवा तुम्ही बघताय हे सगळं, तुम्हाला नाही यायचं नका येऊ देवा, माझा तुम्हाला नमस्कार आहे, येतो देवा. पांडुरंगा विठ्ठला पांडुरंगा विठ्ठला माय बापा विठ्ठला तुळशी माळ श्वासांची तुटे धाव विठ्ठला जीव झाला कासावीस रूप धाव विठ्ठला पांडुरंगा विठ्ठला माय बापा विठ्ठला घरातच कारावास सोसलार रात्रंदिस तुझा मानून या कौल नाही ओलांडलीस गोड लागला शिवार गोड लागला शेत चंद्रभागेच्या तीराची आम्हा बोलावती रेत तुझा नामाविन नसे काही ठाव विठ्ठला जीव झाला कासावीस रूप दाव विठ्ठला पांडुरंगा विठ्ठला माय बापा विठ्ठला माझ्या माऊलींनी पहिली वारी केली एकट्यानं, पण तिथून पुढच्या वारीला वारकरी आले. दादा आज जर आपण नजर टाकली वारकऱ्यांवरती तर आपली नजर पुरत नाही. एक दिवस असं येणार आहे, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराज सोहळ्यामध्ये आळंदीतून प्रस्थान करतील.
वारकऱ्यांना घेऊन माऊली ज्ञानोबराय पंढरपुरात असतील आणि सोहळ्यातला शेवटचा वारकरी ना हा आळंदीत असेल. एवढा भव्य आणि दिव्य सोहळा माझ्या ज्ञानदादाचा या विश्वाला पाहायला मिळणार. याला म्हणतात राहिल्या त्या कीर्ती जगा, राहिल्या कीर्ती जगामाजी जगामाजी, राहिल्या कीर्ती जगामाजी. गेले दिगंबर दिगंबर ईश्वर विभूती राहिला त्या कीर्ती जगा माझी. मागे शिल्लक राहणं चंद्र आणि सूर्य असेपर्यंत आपलं कार्य या जगासमोर ठेवणं, जगाला आदर्श निर्माण करणं हे विभूतींचं कार्य आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक हिंदू हृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराजांसारखे राजे या विश्वाला लाभले. आज आपण कीर्तन करतोय, आज आपण धर्मकार्य करतोय. याचं श्रेय जर कोणाला जात असेल तर ते फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांनाच जातं दादा. कारण या जगाच्या पाठीवर अनेक राजे होऊन गेलेत, पण हे काही राजाचं नाव आम्हाला सांगता येणार नाही. 361 किल्ले जिंकून, लक्षपूर्वक ऐका, आकडा लक्षात ठेवा. किती किल्ले? 361. आकडा किती मोठा आहे. 361 किल्ले जिंकून सुद्धा एकाही किल्ल्याला स्वतःचं नाव न देणारा या विश्वातला एकमेव एक राजा छत्रपती शिवाजी महाराज. जोरात टाळी वाजवा निदान छत्रपतींकरता तरी. भगवान शिवाजींचा अवतार छत्रपतींमध्ये पाहायला मिळाला. आपल्याला छत्रपतींची आरती होते. एकाही राजाचं नाव नाही, आरती फार दूर आहे, पण छत्रपतींची आरती होते. दादा शिवशंकराचा तू अवतार, हाती घेऊनी भवानी तलवार, नर राक्षसांचा करोनी संहार, धरणी मातेचा तू केला उद्धार. जय देव जय देव जय शिवराया, अलतवद्वारी आरती गाया. जय देव जय शिवराया, अलतवद्वारी आरती गाया. टाळ वाजवा, टाळ वाजवा, टाळ वाजवा, टाळ वाजवा. सगळ्यांनी टाळ वाजवा, बसणाऱ्यांनी टाळी वाजवा. माझ्या छत्रपतींकरता एकदा टाळी वाजवा गड्या. शिवशंकराचा तू अवतार, हाती घेऊनी भवानी तलवार, नर राक्षसांचा करोनी संहार, धरणी मातेचा तू केला उद्धार. जय देव जय शिवराया, अलतवद्वारी आरती गाया. जय देव जय शिवराया, अलतवद्वारी आरती गाया. जय देव जय शिवराया, अलतवद्वारी आरती गाया. जय देव जय शिवराया, आरती गाया, आरती गाया, आरती गाया. सगळ्यांनी हात वरती करा एकदा. छत्रपतींचा जय जयकार करू. आपल्याला हा सोहळा फक्त छत्रपतींमुळेच करता येतोय दादा. आवाज आपला छत्रपतींपर्यंत गेला पाहिजे गड्या. प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, राजाधिराज, योगिराज,
यशवंत गुणवंत कीर्तिवंत श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की। विठाला 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 चरित्र आहेत महापुरुषांचं। आता भगवंताचं येदसे चरित्र केले नारायणे। भगवान परमात्मा गोकुळामध्ये अवतरित झाले। यदा यदा ये धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतः धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। भगवान परमात्मा गोकुळामध्ये जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी ज्या अवस्थेत पाहिले, तुम्ही म्हणाल जगद्गुरु तेव्हा होते का? जगद्गुरु वर्णन करतात पण तेव्हा जे जे झाले अवतार जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर। विशाल महाराजांचं प्रमाण अगदी बरोबर। जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर। कृत त्रेत द्वापार कली चार युगामध्ये जगद्गुरु आहेत, निरीक्षण करतात माझ्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांचं। तळवे तळहात टेकीत तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने रांगत हे रंगानी रंगनाथ सोम्या देखी लागत रंगानी रंगनाथ सोम्या देखी लागत भगवान परमात्मा रांगायला लागले। आता घाबरू नका, लवकरच गायी पण सोडतील। आता रांगत रंगणी आपल्या देवघरामध्ये रांगणारे भगवान परमात्मा आहेत ना, त्यांना आपण काय म्हणतो? भगवंताचा उजवा हात वरती आहे, डावा गुडघा खाली टेकवलाय, रांगतायत, त्यांना आपण रंगनाथ म्हणतो की नाही? ते रंगनाथ म्हणजे गोपाळ कृष्ण भगवान। तळवे तळहात टिकीत डाव्या गुडघ्याने रंगत भगवान परमात्मा रांगतायत। गोपिकांना भगवान परमात्म्याच्या पायातील पैंजनाचा आवाज येतो। पायातल्या पैंजनाचा आवाज सुमधुर आहे। त्या गोपिकांनी तो आवाज ऐकायचा आणि ज्यावेळी दही दूध घेऊन निघायच्या, कोणी पाण्याला यायच्या, त्यावेळी गोपिका आवर्जून नंदजींच्या वाड्यासमोरून जायच्या आणि त्या पैंजनाच्या आवाजाची चाहूल लागली की त्या विसरून जायच्या आपण कुठं चाललोय। हरिने माझे हरिले चित्त भारवित्त विसरली मै भुली गरजानी बाट गोरस बेचणे हाई हाट कहा बग दारू देखी अनिरा देखी तो सब होईने घिरा विसरल्या काम धंदा सासू सासऱ्याची नाही मर्यादा विसरल्या काम धंदा सासू सासऱ्याची नाही मर्यादा कोणी जावा त्या कोणी मंदा मुक्ती वेधनी परमानंदा हो
देखती ऐकती सर्वत्र श्रीपती त्यांचे दृष्टी सासुरे माहेर सासू सासरा दीर देखती त्या भ्रतार हरीच्या रूपे. आणि भगवंताचं गुणानुवाद करायचा, भगवंताचं भजन करायच्या, भगवंताचं चिंतन करायच्या, भगवंताचं स्वरूप आठवायच्या. काय माझा भगवान परमात्मा आहे, माझे गोपाळ ते स्वरूप आठवायचे. करीती नामाचे चिंतन गडी कान्होबाचे ध्यान. पण ऐका आता, भगवंताचं स्वरूप आणि भगवंताचं नामस्मरण हे यथायोग्य घडण्याकरता तुमच्या माझ्या अंतःकरणात प्रेम पाहिजे. जर प्रेम असेल तर आपण केलेलं भजन भगवंत स्वीकारतात, नाहीतर भजन ते ओंगळवाणे नरका जाणे. माझ्या गोपाळांकडे काही नव्हतं. गवळी याचे ताकपेरे कोण पोरे चांगली. गोपाळांना सर्दी झाली तर त्यांच्याकडे रुमाल नसायचा. रुमाल नाही, मफलर नाही, उपरणं नाही, नॅपकिन नाही. मग सर्दी पुसायची कुठं? गोपाळांनी सर्दी पुसायची दंडावर. खांद्यापासून ते कोपरापर्यंत वाफा फुल भरायचा. हा वाफा फुल झाला की नंतर या वाफ्याला बारं द्यायचं बा. हे दोन्ही वाफे फुल झाले का मनगटाजवळची छोटी वाफे राहायची ते भरायचे. थोडं ऊन पडलं ना की ती अंगावरची सर्दी अशी वाळायची आणि 2 MM ची पोपडी धरलेली राहायची, अशी पोपडी. बाकीचे गोपाळ त्याला मारायचे, ए जा स्नान करून ये, तुझ्या अंगाची दुर्गंधी येते, जा रे जा. तो म्हणायचं नाही, मी स्नानाला जाणार नाही, मी स्नान करून आलोय. आता जर मी स्नानाला गेलो आणि त्यावेळेस जर माझा कान्होबा येऊन गेला, मग मी आलोय माझ्या कान्होबा करता. कान्होबा हे कृष्णा, अरे तू ये दादा लवकर, मी तुझ्या करता आलोय. अंतःकरणातलं प्रेम बघा दादा. अरे मी तुझ्या करता आलोय कृष्णा, अरे तू आलं पाहिजे. मला बाकीचे गोपाळ जवळ घेत नाही, त्यांनी मला उन्हात बसवलंय. मला खात्री आहे, मला खात्री आहे देवा तू आल्याबरोबर सगळ्यात पहिले मला भेटणार आहेत. त्याला म्हणतात अंतःकरणातलं प्रेम. ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला, राहिला, राहिला. प्रेम आहे. ज्याच्या अंतःकरणात प्रेम निर्माण होतं, एक वाक्य लक्षात ठेवा, ज्याच्या अंतःकरणात प्रेम निर्माण होतं त्याच्या अंतःकरणामध्ये दागिना असतो. त्या दागिन्याचं नाव आहे दागिना. कोणता दागिना? परमार्थ सफल होण्याकरता, भजन सफल होण्याकरता, सेवा सफल होण्याकरता, अंतःकरणामध्ये प्रेम निर्माण होण्याकरता एक महत्वाचा दागिना पाहिजे. त्या दागिन्याचं नाव आहे नम्रता. ज्याच्या अंतःकरणात नम्रता असेल, भगवान परमात्मेशिवाय त्याच अंतःकरणात प्रेम निर्माण होतं. मी आपल्याला 5 वाक्य सांगतो. एवढे 5 वाक्य जाता जाता आजच्या काल्याच्या कीर्तनातून घरी घेऊन जा. 5 वाक्य ऐका, ऐका. सोनं वितळलं की त्याचे अलंकार होतात 1, लोखंड वितळलं की त्याचे अवजार होतात 2, पीठ नरम झालं की त्याची भाकरी होते 3, माती नरम झाली की त्याची शेती होते 4, आणि माणूस नम्र झाला ना की त्याचाच देव होतो 5. अंतःकरणामध्ये प्रेम वृद्धिंगत होण्याकरता अंतःकरणात नम्रता आवश्यक आहे. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी हात जोडले, देवा हो देवा, अहो माझ्या वाणीनं मी तुमचं वर्णन करेल, पण माझ्या अंतःकरणामध्ये आणखी प्रेम वृद्धिंगत व्हावं ही प्रार्थना अभंगाचं ध्रुव. माझी वाणी तुझे वर्णी गुण गावा, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम देवा, माझी वाणी हे
नाम ऐसे देई प्रेम काही कळा. जगद्गुरु विनंती करतायत, प्रभू माझ्या अंतःकरणामध्ये ऐसे देई प्रेम, आणखी काही प्रेम वृद्धिंगत व्हावं, जेणेकरून माझ्या वाणीनं तुमचं वर्णन व्हावं. माझ्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांचं चरित्र अवर्णनीय आहे. भगवंताने गोकुळामध्ये जे चरित्र केलंय ते चरित्र बघण्याकरता साक्षात भगवान शिवजी आले होते. भगवंताचं अवतार कार्य सुरू झालं श्रावण वद्य अष्टमी गोकुळ अष्टमी, आणि एकादशीच्या दिवशी भगवान शिवजी आले व भेटायला लगेच. दोघं जीवाचे मित्र आहेत, भगवान विष्णू आणि भगवान शिवजी भेटायला आले. भोले बाबा, हो भोले बाबा. सगळं गोकुळ पाहायला लागलं, भोले बाबा आले, भोले बाबा आले. कानामध्ये जिवंत विंचू आहे, जिवंत विंचू. पूर सर्वांगाला चिता भस्म लावलेला आहे, गळ्यामध्ये भुजंग आहे, हातामध्ये डमरू आहे. भोले बाबा भेटायला आले माझ्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांना. हे मैया तोरी द्वारे, सूरदास महाराज वर्णन करतात. जसोदा तोरी द्वारे बाला जोगी आयो, अंग बभूती गली रुंड माला, कंचन थाल चढ़ायो. हे मैया मैया तोरे द्वारे. भगवान शिवाजींना सगळ्या गोकुळानं पाहिलं. गोपाळ सगळे भजन करायला लागले. भगवान शिवाजींचं भजन आहे हे. गोपाळांनी ते भजन ऐकलं दादा. गोकुळामध्ये गोपाळ जे भजन करायला लागले भगवान शिवाजींचं. आज बेंबऱ्यामधले सगळे गोपाळ सुद्धा भजन करणार आहेत भगवान शिवाजींचं. सगळ्यांनी हात वरती करा. आता हात वरती भगवान भोलेनाथांचं भजन करायचं आपल्याला सगळ्यांना. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः कर्पूर गौरम करुणावतारम सदाशिवम भुजगेन्द्रहारम कर्पूर गौरम करुणावतारम संसारसारम भुजगेन्द्रहारम सदा वसन्तं हृदयारविन्दे भावं भवामि सहितं नमामि. नमः पार्वती पते हर हर. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, ऐसे देई प्रेम काही कळा. वाणीमध्ये माधुर्य असावं, जेणेकरून भगवंताविषयीचं जे चरित्र आहे, भगवंताचे गुणांवाद आपल्याला वर्णन करता येतील. परंतु जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी पाहिलं, रात्री बऱ्यापैकी थोड्याफार गारा पाऊस झाल्या. पेंबरेकर मंडळींना भगवान शिवजींनी वाचवलं
आणि परिसरात गारा झाल्या, पण आज मात्र काल्याच्या कीर्तनात भयंकर उकाडा आहे. म्हणून महाराजांनी निर्णय घेतला, हे सोंग सारिले या रूपे अनंते पुढेही बहुत करणे आहे. पुढं काय आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणे अवतार. गोकुळामध्ये समारोपाची लीला करतात भगवान श्रीकृष्ण परमात्मा. चौर्य लीला गोपाळांना एकत्र करतात. मथुरेला जाणारं दही दूध तूप लोणी सर्व थांबवतात आणि गोकुळातील दह्या दुधाचा आनंद माझ्या गोपाळांना देतात. गवळणी त्रस्त होतात. पहा ती गवळणी तव ती पालती दुधाणी म्हणती नंदाची या पोरी आजी चोरी केली खरे. गोपिका सगळ्या यशोदा मैयाकडे येतात. बाई तुझा लाडका कान्हा तुलाच गोड वाटे. बाई तुझा लाडका कान्हा तुलाच गोड वाटे. याचा घोड्या किती सांगू याचा घोड्या किती सांगू बाई 15 सिंधू वाटे. बाई तुझा तुझा गोड वाटे बाई तुझा लाडका कान्हा तुला वाटे. आवरी आवरी आपुला कान्हा येला मुठाता नाची येला मुठाता. आवरी आवरी आपुला कान्हा नाची येला मुठाता. वा 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 वा. टाळी वाजवा महाराज मंडळी करता. शेवटचे 5 मिनिटं आता. गोपी त्रस्त झाल्या. यशोदा मैया म्हणायची नाही, 5 वर्षाची माझे बाळ अंग निगा माझ्या खेडे का लटिकाची आळ घेता गे गोकुळच्या नारी. एक दिवस यशोदा मैयाची खोडी केली. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी यशोदा मैयाची खोडी केली खरी, पण ती यशोदा मैयाने पकडली. यशोदा मैया म्हणे, कृष्णा तू आता घरात सुद्धा वागत नाही, तू शाळेत गेलं पाहिजे. 5000 वर्षापूर्वीची शाळा. भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोपाळांना घेऊन गोकुळातील सर्व गोधन घेऊन यमुनेच्या वाळवंटामध्ये गोपाळांना घेऊन थांबतात आणि ज्या गोमाता आहेत त्या सगळ्या चरायला सोडतात. गोधने चारावया जातो सारंग पाणी. गाई चरतात. यमुनेच्या वाळवंटामध्ये खेळ सुरू झाले. विटी दांडू चेंडू लगोरी नाना पारी खेळ मांडियेला यमुनेच्या तीरी. गाई गोपाळ हो गाई गोपाळ गाई गोपाळ सवंगडी वना. गाई गोपाळ सवंगडी वना वना वना. गाई गोपाळ गाई गोपाळ वना. गाई गोपाळ वना वना वना. खेळ खेळून गोपाळ दमले. एक गोपाळाला पुढं कृष्णा खांदी भार पोटी भूक काय खेळायाचे सुख. भगवंताने खेळ थांबवला. सगळ्या गोपाळांना गोलाकार बसवलं. मध्यभागी भगवान परमात्मा विश्वाचे मालक बसतात आणि सगळ्या गोपाळांना काल्याचा प्रसाद देतात. खडकी सोडीला मोठा आजीचा दही काला घुमटा घ्यारे घ्यारे दही भात मा देतो पंढरीनाथ. मृदा घेऊन या करी पेंदा वाटितो शिदोरी भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. पुंडली गवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव नमः पार्वती पते हर हर. गोपाल कृष्ण भगवान की पंढरीनाथ भगवान की. माऊली ज्ञानेश्वर महाराज की. जगद्गुरु तुकाराम महाराज की.
छत्रपती शिवाजी महाराज की, प्रभु रामचंद्र भगवान की जय श्रीराम। ज्ञानेश्वर माऊली माझे वडील तुझे
आजच्या कीर्तन सेवेचा योग आमचे जिवलग मित्र हरिभक्तीपरायण संदीपजी महाराज पंचाळ, हरिभक्तीपरायण सुनीलजी महाराज पंचाळ या बंधुराजांना माझ्यापर्यंत ही सेवा पोहोचवली। सुंदर अशी वारकरी शिक्षण संस्था किनी गावामध्ये या दोघांनी उभारलेली आहे। शिरूर मठावर संस्था आहे। तर मी त्या संस्थेवर गेलो, कीर्तन केलं, मला खूप समाधान वाटलं। ही विद्यार्थी घडवलेत महाराजांनी, या विद्यार्थ्यांकडनं एकही रुपया फी घेतलेली नाही, सर्व विद्यार्थ्यांना ते मोफत घडवतात। आपण टाळी वाजवून या सगळ्या उपक्रमाचं स्वागत केलं पाहिजे गड्या। घरच्यांपेक्षाही जास्त प्रेम या मुलांवरती प्रेम करतात आमचे संदीप दादा, सुनील दादा। म्हणून वारकरी संप्रदायामध्ये काही बोटावर मोजण्या इतक्या संस्था आहेत की ज्या विनामूल्य वारकरी संप्रदायाकरता योगदान देतात। त्यामध्ये संदीप दादा आणि सुनील दादांची संस्था आहे। म्हणून ज्या आपल्या गावातील परिसरातील ज्या लेकरांना वारकरी जीवन घडवायचं आहे, आपल्या घरामध्ये टाळ वाजवावेत, आपल्या घरामध्ये वारकरी संप्रदायाची परंपरा जिवंत राहावी असं ज्यांना वाटत असेल त्यांनी आमच्या संस्थेमध्ये आपल्या मुलांचा प्रवेश नक्कीच निश्चित करा, अशी आमच्या संस्थेच्या वतीनं आपल्या सगळ्यांना विनंती करतो आणि थांबतो। विठ्ठल जय।